नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आजच्या या इम्पोर्टंट सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 परीक्षेसाठी 100 सराव प्रश्नांचा संच. जर तुम्ही क्लर्क, पिऊन किंवा हायकोर्टमधील कोणत्याही पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, करंट अफेअर आणि जर्नल सायन्स जे एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे मित्रांनो. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862 मध्ये झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ कुठे आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ मुंबईमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठे आहेत? तर एकूण 3 खंडपीठे आहेत मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची. पहिला नागपूर, दुसरा औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर आणि तिसरे म्हणजे पणजी. प्रश्न क्रमांक 4. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते राज्य येतात? मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य येतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते केंद्रशासित प्रदेश येतात? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात दादर नगर हवेली व दमण आणि द्वीप हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. प्रश्न क्रमांक 6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय हे 65 वर्ष असतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते? तर 62 एवढे वय असतं मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे. प्रश्न क्रमांक 10. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश हे S.J. कन्हैया होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? तर M.C. छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 12. राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असते? राज्यघटनेतील कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती हे राज्यपाल करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. भारतातील राज्यघटनेच्या रक्षक कोणास मानले जाते? भारतातील राज्यघटनेचे रक्षक हे सर्वोच्च न्यायालयाला मानले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. लोकअदालतीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोठे झाली होती? लोकअदालताची सुरुवात भारतात सर्वप्रथम हे गुजरात राज्यात सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 16. माहितीच्या अधिकार RTI ऍक्ट हे भारतात कधी लागू झाला? RTI ऍक्ट हे भारतात 12 ऑक्टोबर 2005 मध्ये लागू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 17. मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य हे सत्यमेव जयते आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हे संसदेला असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतात 3रा क्रमांक लागत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अजिंठा आणि वेरूळ ह्या लेण्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम हे त्र्यंबकेश्वर येथे होतो मित्रांनो व त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल हे जिष्णुदेव वर्मा हे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. भारताचे संविधान कधी लागू झाले? भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950 मध्ये लागू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रश्न क्रमांक 33. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर संसदेचे कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाल हे 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 36. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधानसभेचा कार्यकाळ हे 5 वर्षाचा असतो मित्रांनो. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. सर्व प्रश्न हे नोट करून ठेवायचे. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रात विधान परिषदच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदच्या एकूण 78 जागा आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 39. जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतो मित्रांनो, म्हणजे CEO हे जिल्हा परिषदच्या प्रशासकीय प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 40. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. प्रश्न क्रमांक 41. शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध हे आर्यभट्ट यांनी लावला होता. प्रश्न क्रमांक 42. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. प्रश्न क्रमांक 45. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह हा चंद्र आहे. प्रश्न क्रमांक 47. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 48. भारताची राजधानी कोणती आहे? भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोण आहेत? महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राष्ट्रगोप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? राष्ट्रगोप्तार हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. आपण संगणकाचे प्रश्नही बघणार आहोत मित्रांनो, जे बरेचदा क्लर्कच्या पेपरला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 51. संगणकाचा जनक कोणास म्हटले जाते किंवा संगणकाचा जनक कोणास म्हणतात? तर चार्ल्स बॅबेज हे संगणकाचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 52. संगणकाचा मेंदू कोणता आहे किंवा संगणकाचा मेंदू कोणास म्हणतात? तर सीपीयू याला संगणकाचा मेंदू म्हणतात मित्रांनो. सीपीयूचे फुल फॉर्म हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे सीपीयूचे फुल फॉर्म आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 53. रॅमचं पूर्ण नाव काय आहे? रॅमचं पूर्ण नाव हे रँडम ॲक्सेस मेमरी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 54. रोमचा पूर्ण नाव काय आहे? रोमचं पूर्ण नाव हे रीड ओनली मेमरी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 55. इंटरनेटचा जनक कोणाला म्हणतात? इंटरनेटचा जनक हे विंट सर्फ यांना म्हटले जाते मित्र. प्रश्न क्रमांक 56. www चा अर्थ काय आहे? www चा अर्थ वर्ल्ड वाईड वेब असा होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 57. ईमेलचा शोध कोणी लावला? ईमेलचा शोध रे टॉमलिन्सन यांनी लावला होता. प्रश्न क्रमांक 58. आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला? आधुनिक संगणकाचा शोध 1946 मध्ये लागला होता. प्रश्न क्रमांक 59. संगणकाची मुख्य मेमरी कोणती असते? संगणकाची मुख्य मेमरी ही रॅम असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 60. सर्वात वेगवान संगणक कोणता आहे? सर्वात वेगवान संगणक हे सुपर कॉम्प्युटर आहे. प्रश्न क्रमांक 61. पीडीएफचा पूर्ण नाव काय आहे? पीडीएफचे पूर्ण नाव पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे पीडीएफचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 62. MS वर्ल्ड मध्ये कॉपीसाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? MS वर्ल्ड मध्ये कॉपीसाठी Ctrl+C ही शॉर्टकट की वापरत असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 63. MS वर्ल्ड मध्ये पेस्टसाठी कोणती शॉर्टकट की वापरण्यात येते? तर MS वर्ल्ड मध्ये पेस्टसाठी Ctrl+V या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 64. भारतात निर्मित पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? भारतात निर्मित पहिला सुपर कॉम्प्युटर हे परम 8000 हा सुपर कॉम्प्युटर आहे. प्रश्न क्रमांक 65. 1 KB म्हणजे किती बाईट? 1 KB म्हणजे 1024 बाईट इतका होत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 66. गुगल काय आहे? गुगल हे सर्च इंजिन आहे मित्रांनो, ज्यात आपण कोणतेही इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. प्रश्न क्रमांक 67. संगणकातील कायमस्वरूपी साठवणूक कोठे होते? संगणकातील कायमस्वरूपी साठवणूक ही हार्ड डिस्कमध्ये होत असते. प्रश्न क्रमांक 68. कीबोर्ड हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 69. मॉनिटर हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 70. संगणकीय भाषेत बीटचा अर्थ काय होतो? बीटचा अर्थ हा बिनॅरी डिजिट असा होत असतो. मराठी व्याकरणाचे किंवा मराठी भाषेचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 71. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. प्रश्न क्रमांक 72. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेत 14 स्वर आहेत मित्रांनो. नवीन नियमानुसार आहेत मित्रांनो. पहिले 12 स्वर होते, आता नवीन नियमानुसार
14 स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 73. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 74. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम होतो. प्रश्न क्रमांक 75. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 76. क्रियापद बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 77. अमृत शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द पियुष असा होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 78. विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितलंय. उबदार याचा विरुद्धार्थी शब्द हा थंड होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79. वाक्यप्रचार विचारलेला आहे. उंट शहाणा म्हणजे काय? उंट शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे उंट शहाणा असा होतो. प्रश्न क्रमांक 80. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हे वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 81. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजक कोणत्या राज्यात झाले आहे? खेलो इंडिया ट्रायबल 2026 चे आयोजन हे छत्तीसगड या राज्यामध्ये झालेले आहे. प्रश्न क्रमांक 82. मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर किती होता? मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाईचे दर हे 3.4% एवढा होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 83. भारतातील पहिले CNG टर्मिनल कोणत्या राज्यात उभारण्यात जाणार आहे? भारतातील पहिले CNG टर्मिनल गुजरात या राज्यामध्ये उभारले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 84. फुल फॉर्म ऑफ ATM. तर ATM चे फुल फॉर्म विचारले आहे. तर ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणजे ATM असा होत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 85. फुल फॉर्म ऑफ पिन. पिनचे फुल फॉर्म हे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असा होत असतो. प्रश्न क्रमांक 86. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू मध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 87. भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार हे भारतरत्न आहे मित्रांनो. तसेच आपण भारतरत्न कधीपासून सुरू झाले व आजपर्यंत कोणाकोणाला मिळाले हे याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे. तर आपण आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे मित्रांनो, जे बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 89. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? शिक्षक दिन हे 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 90. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन हे 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 91. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात 206 हाडे असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 92. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे होतो? किंवा रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिन यामुळे रक्ताचा तांबडा रंग होत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 93. प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग हा 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 94. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध राईट बंधूंनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 95. भारताचे मॅनचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात?
भारताचे मॅजिस्टर शहर हे अहमदाबाद आहे मित्रांनो, जे गुजरात राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 96. नथुराम गोडसे ने गांधीजीची हत्या कधी केली होती? नथुराम गोडसेने गांधीजीची हत्या 30 जानेवारी 1948 या रोजी केली होती. प्रश्न क्रमांक 97. 7 बेटांचे शहर कोणाला म्हणतात? 7 बेटांचे शहर हे मुंबई याला म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 98. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयची स्थापना कधी झाली? आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आहे मित्रांनो. तसेच नंदुरबार हा आदिवासी जिल्हा म्हणूनही ओळखले जातं. प्रश्न क्रमांक 100. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व व्हिडिओ मित्रांना शेअर करायचे. संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? कलम 370 कायद्यानुसार हे जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जोहार.